जात असताना त्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या संकल्पना आहेत. जसं की एका वचनाचं आमंत्रण आम्हाला आहे, अहो कष्ट आणि भारक्रांत जनो तुम्ही सर्वजण मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला काय देईल? विश्राम देईल. आम्हाला या वचनातून एक आशा, एक धीर, एक आश्रय, एक आधार प्राप्त होतो. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या झुंडी, मंडळी म्हणजे झुंडी, ग्रुप, समुदाय एकत्रित आलेले आहेत. परंतु प्रभूने एकत्रित येण्याचा मुख्य उद्देश त्याच्या बलिदानाचं स्मरण करणं लिहिलं आहे. आमेन, आमेन, आमेन. जेव्हा तुम्ही एकत्रित येता तेव्हा माझ्या मरणाचं स्मरण तुम्हाला असावं. तुम्हाला एकत्रित करण्याचं मुख्य कारण हमें एक होने की खास वजह. We are gathered here. We know what's the purpose from the heaven. स्वर्गातून देवाचा उद्देश काय आहे आमचे एकत्रित येण्यासाठी. इब्रिकराचं पत्र स्पष्टपणे लिहिलं, कित्येकांच्या चाली रीतीप्रमाणे तुम्ही एकत्रित येणं बंद करू नका. बंधूने, ऐक्याने एकत्रित राहणं किती चांगलं आणि मनोहर आहे. जेव्हा तुम्ही एकत्रित येता तेव्हा एक विशेष गोष्ट तुम्हाला करायची आहे. जे ते दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एक चित्त होतात. तुमच्या एकत्रित येण्याला एक उद्देश ठरलेला आहे. जर त्या उद्देशाविना जर आम्ही असू तर आमच्या एकत्रित येण्याला काहीही अर्थ होणार नाही. बघा, आज खऱ्या अर्थाने ख्रिस्ती लोकांना ख्रिस्ती होण्याची गरज आहे, कारण त्यांच्यातील ख्रिस्ताचा अस्त होत आहे. अनेक लोकांनी एकत्रित येणं याला वेगवेगळ्या पद्धतीमध्ये साकारलं आहे. काही ठिकाणी ख्रिस्ताच्या बलिदानापेक्षा चर्चा नाच गाण्याची आहे, संगीताची आहे, पेहरावाची आहे, देखाव्याची आहे, गर्दीची आहे, खाण्यापिण्याची आहे, दान धर्माची आहे, देणग्याची आहे, मदतीची आहे, सहानुभूतीची आहे. परंतु त्याच्या मृत्यूची चर्चा संपली आहे. दर्शन त्या लोकांना प्राप्त झालं येशू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर. दर्शन त्या लोकांनी पाहिलं येशू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर. जे लोक अमाउस गावच्या रस्त्यावरून चालले होते त्याच्या बलिदानाची चर्चा करत. ज्या स्त्रिया त्याच्या मृत्यूमध्ये रडत होत्या, जो थोमा त्याला पाहण्याची इच्छा ठेवत होता. याचा अर्थ काय आहे? जिथं ख्रिस्ताचं बलिदान श्रेष्ठ होतं तिथे देव त्या लोकांना त्या श्रेष्ठ बलिदानाच्या द्वारे आम्हाला देवाच्या घरातली लोक करतो. कारण उपदेशाने तत्वज्ञानाने येशू ख्रिस्ताने बोलण्याने आम्हाला तारलं नाही. परत सांगतो, प्रचार करून, उपदेश करून, बोध करून आम्हाला तारलं नाही, मरून आम्हाला तारला. काय म्हटलं? तो आमच्यासाठी मेला. आमच्यासाठी प्रायश्चित म्हणून कोण आला? वधस्तंभावर कोण मेला?
म्हणून मी सातत्याने तुमच्या डोक्यामध्ये एक गोष्ट घालण्याचा प्रयत्न करत आहे. धर्माचं तत्वज्ञान आम्हाला वाचवू शकत नव्हतं. मोशे पासून आलेला नियमशास्त्र आम्हाला वाचवू शकत नव्हता. येशू ख्रिस्ताने जे विधान केले त्याही विधानाने आम्ही वाचू शकत नव्हतो. स्पष्ट सांगतो, वाचवू शकत होता फक्त ख्रिस्ताचं रक्त. तोपर्यंत देवाच्या वचनाला ती महिमा मिळाली नाही जोपर्यंत येशू ख्रिस्त मरत नाही. जोपर्यंत येशू ख्रिस्त बोलत आहे तोपर्यंत तो केवळ धर्मोपदेश आहे. तो फक्त धर्मोपदेश आहे. आता अनेक लोक तुम्हाला आता प्रचार करताना भेटतील, सत्संग करणारे भेटतील, तत्वज्ञान सांगणारे भेटतील, अनेक धर्माचे आहेत. परंतु ज्याने तत्वज्ञानाच्या पलीकडे गोष्ट केली ती म्हणजे ही की तो स्वतः मरण पावला. कुणासाठी? कुणासाठी? अखिल मानव जातीसाठी. कोणीही मानव जात, बायबल सांगते एकाच्या ठाई पण देवाचं अस्तित्व राहिलं नव्हतं. सर्वांनी पाप केला आणि देवाच्या गौरवाला ती उणे पडली. जो समय मनुष्य जातीवरती क्रोध आणि श्राप येण्याचा समय, इब्रिकराचा पत्र अध्याय नंबर 1 मध्ये की तो शेवटच्या काळी आपल्या पुत्राच्या द्वारे आपल्या लोकांशी बोला. अध्याय नंबर 1 वचन मध्ये. अध्याय नंबर 2 मध्ये लिहिलं की तो आमच्यासारख्या हाडामासाचा होऊन आला, आमच्यासाठी मरावयाला आला. म्हणून योहान कृष्णवर्तमानामधला योहान तो म्हणतो, हा पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोप. धर्मोपदेशाने पापाचं क्षालन नाहीये, तत्वज्ञानाने पापाचं क्षालन नाहीये, दान धर्माने पापाचं क्षालन नाहीये, जेवणावळ्या दिल्याने पापाचं क्षालन नाहीये, उघड्यांना वस्त्र देणं पापाचं क्षालन नाहीये, भुकेलेलं अन्न देणं पापाचं क्षालन नाहीये. हे धर्मकांड आहे. हे याला मी म्हणतो कर्मकांड आहे. आणि यामध्ये क्षालन नाहीये, यामध्ये क्षमा नाहीये. परंतु येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये, त्याच्या बलिदानामध्ये आमच्या पापाची क्षमा आहे. आणि जितके लोक पापाची क्षमा पाहू उघड्यांना वस्त्र देतात, निराश्रितांना आश्रय देतात, त्याला खरी आध्यात्मिकता म्हणतात. आता ते कसं? बरीच लोक आहेत ते असं म्हणतात, आम्ही जरी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला नसला तरी पण आम्ही चोरी केली नाही, आम्ही पाप केलं नाही, आम्ही वाईट वागत नाही, पापाचा आमचा काही संबंध नाही. परंतु बायबल सांगतं मनुष्याची उत्पत्तीच पापापासून आहे, आमचा डीएनएच पापापासून आहे, मनुष्य जन्माचाच पाप्य आहे. आईच्या उदरामध्ये आमची जडणघडण होत होती तेव्हाचेच आम्ही पाप्य आहोत. आणि या पापापासून आम्हाला सुटण्यासाठी येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची गरज होती. बायबलचा मुख्य आशय हा आम्हाला कळला पाहिजे. सर्वांना तोंडपाठ असलेले वचन आहे. योहान 3:16 देवाने त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्याचा नाश होणे तर त्याला, जसं अरण्यामध्ये इस्रायल लोकांनी सर्प उंच केला, या पिढीचे लोक जर देवाच्या पुत्राला उंच करतील तर देव त्यांना उंच करेल. कोणाला उंच करायचंय? कोणाला उंच करायचंय? देव, पिता, पुत्र, पवित्र संज्ञाचे ज्याचे नाव त्याला असू द्या. देवाला उंच करणं म्हणजे कोणत्या? कपिल देव.
आम्हाला बाप, आम्हाला पिता आहे. कोणाला उंच करायचंय? ख्रिस्ताला उंच करायचंय. पिता आमच्यावर केव्हा मेहरबान होतो माहितीये का? जेव्हा आम्ही पुत्राला उंच करतो. पिता आमच्यावर केव्हा मेहरबान असतो, केव्हा कृपा करतो? जेव्हा आम्ही पुत्राला उंच करतो. जेव्हा की आम्ही येशू ख्रिस्ताला उंच करतो, तेव्हा पिता आम्हाला आकर्षून घेतो आणि आम्हाला उंच करतो. जेवढेही पवित्र शास्त्रातील सण आहेत, यज्ञ आहेत, अर्पण आहेत, सर्व कुणाची छाया आहे? येशू ख्रिस्ताची. कुणाची छाया आहे? हे सण, हे पर्व, हे कुणासाठी बनवली होती? येशू ख्रिस्त येणार आहे या दृष्टीने त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी होती. काय म्हटलं? हंगामातील प्रथम फळ. हंगामातील प्रथम फळ असं देवाला अर्पण करायचं. हंगामातील प्रथम फळ. हंगामातील प्रथम फळ म्हणजे तुम्ही हुरडा पार्टीला गेला असाल किंवा नासाला गेला. जुन्या लोकांनी घरगुती हुरडा खाल्लेला आहे. पार्टीची काही गरज नव्हती. आता आलंय ते फॅड. आमच्या आई आजी यांनी ही पार्टी आपल्या शेतात तेव्हाच केलेली आहे. आता यांना पदोडा आलाय, चला हुरडा पार्टीला. आम्ही पूर्वीच खाल्लेली. तो हुरडा म्हणजे ज्या कणसावरती, ज्या बीजावरती, ज्या दाण्यांवरती पाखरू पण बसलेलं नाही, त्याला पण कळणार नाही की हे भरलंय की नाही भरलंय. पण ते आमच्या आईला माहिती आहे, सुगी करणाऱ्या त्या आमच्या वडिलांना माहिती आहे. आणि त्या पाखराने ही वस्ती केली नाही, अशा कणसाला घेऊन ते. तुम्ही हरभऱ्याची भाजी खाल्ली नसेल, आताच्या पिढी नाही खात, त्यांना आवडत पण नाही. जुने लोक गोलाना म्हणून खातात. तिला जी पालवी फुटतात ना, पहिली पालवी, आणि ती पालवी तोडल्याच्या नंतरची भाजी असते ना, ती थोडीशी आंबटसर असते, पण ती फारच वेगळी असते, चविष्ट असते. पहिलं प्रथम फळ. ऐका ना थोडस, नका पुटीत गार करेल. दीड बस, मला काहीतरी सांगायचं आहे. बायबल सांगतं ख्रिस्त येशू प्रथम फळ असा मेलेल्यातून उठला. कोणतं फळ? म्हणजे येशू ख्रिस्त आजच्या अगोदर आम्ही पाहतो याईराची कन्या मेलेल्यातून उठली. मेलेला लाजार उठला. आलिशाच्या काळामध्ये आलिशाचा मृतदेह ज्या ठिकाणी ठेवण्यात आला त्या ठिकाणी अनेक मृतदेह होते. आलिशाच्या मृतदेहाचा स्पर्श त्यांना झाला, ते लगेच जिवंत झाली. ही सर्व जिवंत झाली पण परत मेली. स्वर्गात कुणीच गेली नाही. पण येशू ख्रिस्त मेलेल्यातून पुनरुत्थित झालेले प्रथम फळ, जो मेलेल्यातून उठला आणि स्वर्गात गेला. सण सांगतो, सण म्हणजे पहिली सुगी जर कुठं आणायची असेल तर ती मंदिरात. प्रथम फळ. आमेन. दुसरं बेखमीर भाकरचा सण. खमीर, बेखमीर. जो मैदा आहे ना, त्या मैद्यामध्ये खमीर टाकून ते पीठ मळून ठेवतात आणि ते एवढंच पीठ एवढं बनतं. त्या खमीरामुळे काय झालं? पीठ खमीरामुळं. आणि एवढासा हुंडा घेतला, त्याचा पाव तयार केला आणि भट्टीमध्ये सोडला. एवढासा हुंडा तो एवढा पाव झाला. कशामुळे? बेखमीर, ज्याच्यामध्ये खमीर नाही, इस्ट. इस्ट टाकल्यानंतर बायबल सांगतं खमीर नसलेली भाकर हा एक सण होता. म्हणजे निश्चित समजा त्यावेळेला खमीराची भाकर खातो. तुम्ही घरी भजे बनवता, त्या भज्यामध्ये सोडा टाकता. का बरं? सोडा टाकलं असे फुगलेले भजे चर्च मध्ये आल्यावर
बिना सोड्याचे भजे. आता समजलं, आता समजायला लागलं मला काय म्हणायचं. खमीर म्हणजे पाप, खमीर म्हणजे पाप. येशू ख्रिस्त ती भाकर आहे जिच्यामध्ये पाप नाही. तोपर्यंत हा भाकरीचा सण चालू होता जोपर्यंत येशू ख्रिस्त येत नाही. म्हणून येशूने म्हटलं, ही जी भाकर मी मोडत आहे ते माझं शरीर आहे आणि तुम्हासाठी मोडले जात आहे. जितका तो तुम्ही खाता तितक्या माझ्या स्मरणाच्या स्मरणात करा. जर भाकरीमध्ये खमीर नाहीये, भाकरीमध्ये पाप नाहीये, येशूमध्ये पाप नाहीये, तर खाणाऱ्याने पाप करू नये ही त्याची इच्छा आहे. Amen. 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 Hallelujah. Hallelujah. त्याच्यामध्ये पाप नाहीये. असा एक येणार आहे की जो या जगासाठी आमच्यासाठी जीवनाची भाकर म्हणून येईल आणि त्या भाकरीमध्ये खमीर असणार नाही. बेखमीर असे, पाप विरहित असे, निष्पाप असे, निर्दोष असे. आणि म्हणून बायबल मध्ये लिहिलं, योहानाने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हटलं, हा पहा जगाचा पाप हरण करणारा देवाचा खोकला. येशूने जेव्हा जेव्हा भाकर हातात घेतली तेव्हा तेव्हा देवाचे आभार मानले आणि भाकर मोडली आणि चमत्कार झाला. 4000 लोक जेवले, 5000 लोक जेवले. त्या भाकरीला वारंवार येशू ख्रिस्त पाहत आहे, वेगवेगळ्या ठिकाणी पाहत आहे. येशू ख्रिस्ताचा मुख्य उद्देश आहे की तुम्ही या खाण्याच्या भाकरीकडे पाहून तृप्त होत आहात, परंतु मी तर ती भाकर आहे जी जीवनाची आहे. आमेन. 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 बेखमीर भाकरीचा सण. ज्याला तुम्ही नियमशास्त्रामध्ये शबात म्हणता. शबात म्हणजे शनिवार नाही. शबात म्हणजे बोला, वडील बोला. शबात म्हणजे शबात या शब्दाचा अर्थ आहे विसावा. काय? एखाद्या मेलेल्या माणसाला आपण घेऊन चालल्याच्या नंतर कबरेच्या अलीकडं किंवा वैकुंठ धामाच्या अलीकडं थांबवतो, ठेवतो आणि काय म्हणतो? आणि नंतर तिथे काहीतरी ज्याला जे वाटतं ते ठेवतात. बरं झालं सातबाऱ्यांनी ठेवत, त्यांनी कमावलेलं काही ठेवीत नाही ते बरं. चला, सांगायचा उद्देश आहे विसावा. परमेश्वर देवाने 6 दिवसामध्ये सर्व काही बनवलं आणि विश्रांतीचा एक दिवस आहे. त्या दिवशी त्याने काही काम नाही केलं. विश्रांती. आता तुम्ही इथून गेल्याच्या नंतर तुम्हाला सगळं करायचंच आहे. सगळं आहे की नाही? तुमच्या जीवन आहे का विसावा? आहे विसावा तुमच्या जीवन? आहे का तुमच्या जीवाला विसावा? नाही. या विश्रांतीच्या दिवसावरून, शबाताच्या दिवसावरून येशू ख्रिस्ताला फार वेळा अनेक प्रश्नांचा सामना करावा लागला. समजून घेण्याची इच्छा ठेवा मी काय बोलत आहे. तुमचे चेहरे पाहिल्यावर मला असं वाटतं एवढं काही सांगायची काही गरज नाही, थोडस सांगावं पुढे जाऊ, असं काही नको व्हायला. शबाताच्या दिवशी येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनी कंस मोडले रानातले आणि ते खाल्ले. ते म्हणू लागले, तुझ्या शिष्याला कळत नाही शबाताच्या दिवशी कंस मोडून खाऊ नये, खाऊच नाही हे कळत नाही? येशूने म्हटलं, तुमचा बैल विहिरीत पडला शबाताच्या दिवशी तर तुम्ही काढणार नाही? यांनी खाऊ नये, खाल्लं.
शबाताच्या दिवशी कुबड्या स्त्रीमधील 18 वर्षाचा जो दुष्टात्मा त्याला धमकावलं. शबाताच्या दिवशी वाळलेल्या हाताचा मनुष्य येशू ख्रिस्ताने त्याला आज्ञा केली, आपला हात सरळ पुढे कर, आणि त्याचा हात सरळ पुढे झाला, दुसऱ्या हातासारखा तो हात झाला. शबाताच्या दिवशी येशू ख्रिस्ताने केलेलं कार्य हे अद्भुत आहे. आणि मग लोक म्हणू लागले, मग त्या मंदिरातले लोक म्हणू लागले, हा आहे तरी कोण? भूतेही याला वश होतात, भूते याला घाबरतात, भूते पळून जातात. आणि शबाताच्या दिवशी घडत असलेल्या घटना या एवढ्या अद्भुत होत्या. आणि तेव्हा येशू ख्रिस्ताला प्रश्न निर्माण करण्यात आले की तुम्ही शबाताच्या दिवशी, विश्रांतीच्या दिवशी असं का करता? जर तुम्ही देवाचे पुत्र जर स्वतःला म्हणता तर तुम्ही डायरेक्ट शांत बसायला पाहिजे. विश्रांती घ्यायला पाहिजे, कोणतंच काम करायला नको. कारण हे कुठे लिहिलंय? नियमशास्त्रात दिलंय. कारण हा कुणाचा स्वभाव आहे? जो पिता परमेश्वर ज्यांनी 6 दिवस सर्व काही निर्माण केलं, उत्पन्न केलं, सर्वोत्कृष्ट होतं, आणि 7वा दिवस त्यांनी विश्रांतीचा समजला. त्या दिवशी काही केलं का? आणि तुम्ही त्याच बापाचं लेकरू स्वतःला सांगता तर तुम्ही काय करायला पाहिजे? काहीच नाही करायला पाहिजे. भूक लागली खाऊ नये, विहिरीत बैल पाडला बाहेर काढू नये, कुबड्या श्रीमधला कुबड्याचा दुष्टात्मा काढू नये, त्याचा हात सरळ करू नये. तुम्ही हे जे करतायत हे तुमच्या बापाच्या स्वभावातले गुण दिसत नाही. मग येशूने म्हटलं, मी शबाताचा धनी आहे, मी त्याचा निर्माण करता आहे, मी त्याचा उत्पन्न करता आहे. आणि म्हणून येशूने म्हटलं, अहो कष्टाने भाराक्रांत जन हो, तुम्ही माझ्याकडे या, म्हणजे मी तुमच्या जीवाला विश्रांती देईल, विसावा देईल. यांनी शबात शब्दावर अवलंबून राहिले, आणि येशू ख्रिस्त त्या शबाताला म्हणतो विश्राम. म्हणून यहोशुआचं पुस्तक अध्याय नंबर 6 मध्ये लिहिलं आहे की जर शबात पूर्ण झाला आहे असं जर यहोशुआला कळलं असतं, समजलं असतं, तर त्याने असं का म्हटलं असतं की शबाताचा विश्राम अजून बाकी आहे. म्हणजे खरा शबात कुठं आहे? येशूचा पित्याच्या उजव्या बाजूला. तिथं रात्र होत नाही, तिथं सूर्याची गरज नाही, तिथं भूक लागत नाही म्हणून काम धंदा करायची गरज नाही, सोन्याच्या रस्त्यावरून चालायचं म्हणून कानात कुंडलं घालायची, त्याच्यासाठी भांडण नवऱ्याबरोबर करायची वेळ येत नाही. सोन्यावरच चालायचंय. हे भांडण मिटणार नवरा बायकोचे. मला 1 ग्रॅम तरी केला का? तू सोन्याच्या रस्त्यावरून चालणार आहे, फक्त नवऱ्याबरोबर आता नीट चाल. आपल्या लेकराबरोबर नीट चाल. भाकरीची गरज नाही, तिथं घाम गळणे नाही, तिथं 4-2 एकर नांगरायची नाही, तिथं ट्रॅक्टर न्यायचं नाही, आताचे बैल न्यायचे नाही. हा विश्राम कुठे आहे? स्वर्गात आहे. म्हणून प्रकटीकरण 22 मध्ये लिहिले की आम्ही त्याचं मुख पाहणार आणि त्याचं तेज आमच्यातून बाहेर पडणार आणि आमच्या कपाळावरती त्याचं नाव असणार, आणि तिथून पुढे फक्त आम्ही आराधना करणार, 12 गोत्राचं नाही करणार. तिथे अश्रू नाही, तिथं कष्ट नाही, तिथं वेदना नाही, तिथं पीडा नाही. जोपर्यंत ख्रिस्ताशी निगडीत आध्यात्मिक जीवन येत नाही तोपर्यंत आमच्या ख्रिस्ती जीवनाला शून्य अर्थ. म्हणून मला अनेक लोकांच्या विचारांशी बोलायचं आणि सांगायचं की बाबा, तुम्ही उपासना करण्यासाठी येता तेव्हा तुमच्या संकल्पना बाजूला ठेवा आणि ख्रिस्त आणि त्याचं बलिदान, ख्रिस्त आणि त्याचं पुनरुत्थान, ख्रिस्त आणि त्याचं सॅक्रिफाइस, त्याचं मरण याच्याशी केंद्रित तुमचं जीवन आणा. जोपर्यंत ख्रिस्त केंद्रित तुमचं जीवन होत नाही तोपर्यंत तुम्ही ख्रिस्ताचे असू शकत नाही. मला ख्रिस्ती धर्म नको आहे,
मला ख्रिस्त पाहिजे आहे. हॅलो, धर्माने कुणीही तारल्या जाणार नाही. हॅलो, धर्माने कुणीही तारल्या जाणार नाही आणि कोणत्याच जाती स्वर्गात जाणार नाही. जाईल तर उद्धारलेली मानवजात, तारण पावलेली मानवजात. ज्या तुम्ही टिपिकल नाव देऊन ठेवले ना, असं देवाच्या नजरेमध्ये काही नाही. आमेन, आमेन. कधी कधी आपल्या बुद्धीमध्ये घुसत नाही, असं कसं काय ख्रिस्ती धर्म एवढा ग्रेट आहे आणि मग आम्ही वाचणार नाही का ख्रिस्ती? अरे धर्म आहे तो. धर्म कर्माशी निगडीत असतो. धर्म तुमच्या कृत्यांशी निगडीत असतो. परंतु ख्रिस्त आमच्या ना कृत्यांशी निगडीत आहे ना आमच्या कर्माशी निगडीत आहे. तो ऑलरेडी आमच्यावरती प्रेम करतो. अरे मतिमंद मुलगा जरी असला तर आईला तो नकोस आहे का? आहे का? नकोस आहे का? तो अपंग असला तरी आईला नकोस आहे का? तो नकोय का तिला? काळ युगन चकन कशी असो, आईला तो प्रिय. तिचा सोनूला चपला काय आहे का नाहीये? आहे का नाहीये? का त्याने काम करून आणून आईला दिलंच पाहिजे, बापाला दिलंच पाहिजे असं त्यांचा आग्रह आहे का? नाही. उलट ते इतर सगळ्यांपेक्षा त्याची जास्त काळजी घेतात. म्हणून मी म्हणतो, जर आई वडील त्या लेकराच्या कर्तृत्वापासून, कर्मापासून, कमाईपासून, त्याच्या कार्यापासून, त्याच्या मिळकतीपासून अलिप्त आहे आणि त्याची विशेष काळजी घेतात, तर तो देव आहे. तो तुमच्या माझ्या कर्माशी नाही, कृत्यांशी नाही किंवा कृत्यांमुळे नाही. म्हणून मी नेहमी म्हणतो, आमच्या कर्मामुळे, चांगल्या कर्मामुळे, लय उपवास प्रार्थना केल्यामुळे, लय दान धर्म दिल्यामुळे आम्ही ख्रिस्ती आहोत हे डोक्यातलं वेड पण आहे. बाराने हरवलीत आपली. ऑलरेडी तो आमचा बाप आहे आणि म्हणून तो आमच्यावर प्रेम करतो. हे कळलं का माझं बोलणं? तुम्ही काय कराल नाही कराल, बापाला त्याच्याबद्दल काही कर्तव्य नाहीये. बाप त्याला महत्व देत नाही. तो माझा मुलगा आहे, ती माझी मुलगी आहे आणि माझं प्रेम त्याच्यावर आहे. म्हणून येशूने म्हटलं ना, लेकराने बापाला भाकर मागितलं तर तो त्याला दगड देत नाही. मासा मागितला तर आणि अंडे मागितलं तर विंचू देत नाही. कोण येतो? म्हणून येशूने कोणाची ओळख करून दिली? बाप. तो बाप आहे. 100 लेकरं एकत्रित होते पण एक बाप निर्माण नाही करू शकत. पण एका बापाने ठरवलं तर 100 लेकरं निर्माण करू शकतात. बाप तो 100 लेकरं एकत्रित आली तरी बाप निर्माण नाही करू शकत. पण बापाने ठरवलं तर त्याला बाप म्हणतात. ख्रिस्ती जीवन हे तुम्ही काहीतरी विशेष करून दाखवावं, म्हणजे देवाचं प्रेम तुमच्यावर असं होत नाही. तुम्ही काहीही नाही केलं तरीही त्याचं प्रेम तुमच्या पापी असताना त्याने आमच्यावर प्रेम केलंय. आम्ही वाईट असताना त्याने आमच्यावर प्रेम केलंय. आम्ही नालायक असताना त्याने आमच्यावर प्रेम केलंय. आमची लायकी नसताना त्याने आमच्यावर प्रेम केलंय. बायबल सांगतं रोमपत्र अध्याय नंबर 3 मध्ये, कुणाच्या काही सत्यवाणी नव्हती, सर्वजण भटकलेले होते, कुणी पण देवाच्या मार्गाने यायला तयार नव्हतं. जोगी सर्पाचं विष त्यांच्या जिभेमध्ये होतं. सर्व काही एकंदर भटकलेले होते, तरी देखील त्याने आपल्या एकुलते एक पुत्राला, रोमपत्र अध्याय नंबर 3 वचन 23 पासून 27 पर्यंत त्याने आपल्या प्रिय पुत्राला प्रायश्चित्त होण्यासाठी पुढे पाठवलं आणि त्याच्या बलिदानाने त्याने आम्हाला विकत घेतलं आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी देऊन त्याने आम्हाला विकत घेतला, खरेदी केलं. आम्ही नालायक असताना आज आम्ही लायकीचे आहोत असं येतो आणि त्याला दाखवतो, बघ
बाकीचे सगळे नालायक, मी एकटाच लायकीच आहे, तू माझी प्रार्थना ऐकली पाहिजे. नालायक का ऊर बडून रडणारा आणि आपल्या स्वतःबद्दल प्रशंसा करून घेणारा. मी आठवड्यातून 2 उपवास करतो, दशमान देतो, दान धर्म करतो, मी आलेलो आहे, मी पापी जकादारासारखं नाही. आणि जकादार ऊर बडून रडायला लागला, प्रभू मी लायकीचं नाही, माझी पात्रता नाही. कुणाची प्रार्थना ऐकली? आम्ही लय लायकीचे म्हणून येतो ना, म्हणून प्रॉब्लेम. दवाखान्यात कोण जातो? कोण जातो? जिम मधून गेल्याबरोबर लगेच दवाखान्यात जातो. व्यायाम करणारे, तंदुरुस्त, कोणाला काही त्रास नाही, ते कुठे जातात? दवाखान्यात जाऊन बसले, डॉक्टर आले, कमून आले, काय नाही, जिम वरून आलो, आजारी आहेत का? नाही, मग कशाला आले गेले? म्हणजे दवाखान्यात कोण जात? कोण जात? जे धार्मिकतेसाठी भुकेले आणि ताणले ते कुठे येतील? आम्ही तर आम्हाला काही गरज नाही, बाबा आमचं दोन पडलं, आमच्या घरी कोणते प्रार्थना, आम्ही प्रार्थना, उपवास प्रार्थना, आणि असं आमचं यांची सरकार, आम्ही ना येऊच नको. तू इथं भूक असणार आहे, तहान असणार आहे. हल्ली जशी पाण्याच्या प्रवासासाठी इथं तुटलेले, भुकेले, तहानेले. आपण वडिलांकडे कधी जातो? पप्पाशिवाय काम होऊ शकत. कुठे जायचं? भूक लागली घरात, कोणाकडे जातो आपण? मी आता मला काही नको असं म्हणणारा जो आहे, काही नको याचा अर्थ असं का? म्हणजे मागा मी जी मिळेल भिकमंगे तयार करणे हे काम आहे. काही काही लोकांनी वचनांचे अपभ्रंश करून टाकले. तुटलेलं हृदय, भुकेलं अंतःकरण, तहानेलं अंतःकरण हे फक्त देवाच्या उपस्थितीसाठी आहे, देवाच्या समक्षतेसाठी आहे. त्यांनी आम्हाला चालवावं, त्यांनी आमचं नेतृत्व करावं यासाठी आहे. काही लोक अजूनही या वचनाचा विपर्यास करून बसले आहेत. मागा म्हणजे येशू ख्रिस्ताने याचं उत्तर देऊन टाकलंय. काय मागायचं? भाकर मागितलं तर धोंडा देत नाही, मासा मागितला तर साप देत नाही, अंड मागितलं तर विंचू देत नाही. जगी बाप जर तुम्हाला या प्रकारे जर तुमच्या विरोधात जात नाही, तुम्हाला चुकीच्या गोष्टी देत नाही, तर तो स्वर्गीय पिता तुम्हाला विश्वास करून पवित्र आत्मा देणार नाही का? म्हणजे तुम्ही काय मागितलं पाहिजे? सर्व लक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कर, कारण त्यामध्ये जीवनाचा उगम आहे. आमेन. जगामध्ये जो कोणी आहे त्याच्यापेक्षा आमच्यामध्ये आहे तो सर्वश्रेष्ठ आहे. म्हणजे तो कोण आहे? देवचा आत्मा, परमेश्वर आहे. काय मागायचं आहे? देवचा आत्मा, परमेश्वर. कारण जग आम्हाला जिंकता येतं, पण आत्मा गमावला तर काय फायदा? त्या आत्म्याने जर आमच्यातलं अस्तित्व काढून टाकलं आणि आम्हाला खुलं टाकलं, पाण्याच्या बॉटल मधलं पाणी गेलं आणि बॉटल रिकामी झाल्याच की गंमत होणार आहे. म्हणजे काय मागायचं आहे? पवित्र. चर्च मध्ये सगळ्यात जास्त भिकारी यायला लागले. काय मागतील त्याचा तपास नाही. तुम्हाला चर्च मध्ये आल्यानंतर मागणारे लोक दिसतील. पोरीच्या नावाने दे दे बाबा, पोराच्या नावाने दे दे बाबा, म्हातारीच्या नावाने दे दे बाबा. म्हणजे बाहेरचे लोक नाही म्हणून समोरही आमच्या फलानीच्या नावाने दे दे बाबा. तसं आम्ही लेकरा बाळाचे नाव पुढं करू करू मागतो. देवा तुला माहितीये, देवा तुला ठाऊक काय माझ्या पोराचं काय, माझ्या पोरीचं काय, माझ्या बापाच त्याच्यापासून काही लपलंय. आता अक्काने साक्ष दिली. आकाश ऍक्सिडेंट झाला आणि कळला. माझ्या संगती माझे जावई आणि आम्ही तिथं होतो. माझे मित्र होते. मी गाडी लावली आणि उभं होतो, तोपर्यंत अँब्युलन्स आलेली नव्हती. अँब्युलन्स यायला साधारणतः एक 15 ते 20 मिनिट बाकी होते. मी बराच मोठा प्रवास
140 150च्या स्पीडनी गाडी आणली आणि तो प्रवास संपवला. आणि माझे जे मित्र डॉक्टर आहेत त्यांना कॉल केला की असं असं झालं. ते म्हटले काळजी करू नका, मी खाली आलो. आणि गेट मध्ये मी उभा आहे, सुन्न आहे एकदम. मी विचार करत होतो, माझ्या जागा दुसरा पालक असता तर टपकन गुडघे टेकले असते, मोठमोठ्या देवाकडे आरडायला लागला असता, देवाला सांगायला लागला असता, देवा आता तूच देवा तूच करू शकतोस, तुझ्याशिवाय काहीच नाही. मी असा कोणता पाळत जाऊन मला काही कळतच नाही. मी गुडघे पण टेकेना, मी प्रार्थना पण करेना. असं मी माझ्याशी बोलतो. बऱ्याच लोकांना असं सांगायला नाही आवडत. आणि गाडी आतमध्ये आली आणि त्याला ऍम्ब्युलन्स मधून खाली घेतला आणि मी पळत त्याच्याकडे गेलो. त्याने माझा हातात हात धरला आणि मग म्हटलं, डॅडी. हा बेटा घाबरू नको, मी आहे. नाही आता तुम्ही आहे. आणि तो ज्या वेळेस शांत झाला, हात सोडला आणि शांत झाला, त्यानंतर तो बोललाच नाही. वरती नेलं मी आपलं शांत होतो. मी गेट मध्ये आलो, खिशात ₹1 पण नव्हता. पेट्रोल पैसे मित्रांनी टाकलेले होते, पैसे नव्हते. गेट मध्ये आलो, मी वरती पाहिलं, म्हटलं हा जर राहील तर कायमस्वरूपी माझ्यासोबत राहील, नाही राहणार तर तुझ्या सोबत राहील. तू एक बाप आहे, मी एक बाप आहे. तुझी इच्छा असेल तुझं लेकरू तुझ्या बरोबर असावं तर मी तुला नाही म्हणू शकत. माझी इच्छा आहे तो माझा मुलगा माझ्यासोबत असावा, बाकी तू ठरव. सिंपल 2-3 वाक्य जसा तो समोर आहे तसा बोललो. सगळ्या पोरांना सवय लावली, लय मोठ्या मोठ्या प्रार्थना करू नका भाऊ, इथं हृदय जाणारा प्रभू आहे, जाणत करण्याचे शुद्ध ते धन्य ते देवाला पाहतो. उगाच धांगड धिंगा करू नका. लोक असे तुटून पडतायत ना प्रार्थनेवर. तुम्ही प्रार्थना करा, माझं म्हणणं प्रार्थना कराच, पण धिंगाणं थोतांड जे येशू ख्रिस्ताचा विरोध केला, आत्मीयता राहिली नाही आणि प्रार्थना मोठ्या चालू आहे. ज्याने घरात प्रार्थना करून बाहेर पडला ना, मी चॅलेंज देऊन सांगतो, त्याला चौकात जाऊन प्रार्थना करायची गरज नाही. त्याने पाहिलं तरी काम झालेलं असेल, त्याने पाय ठेवला तरी चमत्कार झालेला. आणि त्याच्या सावलीनं लोक बरे झाले. हो, सावली टाकायला ते नाही गेले. जे त्यांच्या सावलीत आले ते कुठं गेलाय हा विश्वासराव. काही डबल प्रार्थना करून घेतो. त्यांनी केली, पण तुम्ही पण करा. त्यांनी कोणत्या देवाकडे केली होती? तुम्हाला विशेष पवित्र आत्मा मागायचा आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे की ज्याच्या ठाई पवित्र आत्मा आहे. बायबल असं सांगतं की शैतानाच्या योजनेपासून कुणीही आजाद नाही. सर्वांना कळतं की शैतानाची योजना काय आहे, आणि बरीच लोक त्याच्यापासून आजाद असल्याचा नाटक करत आहेत. मागा तुम्हाला दिले जाईल, शोधा ठोका. ह्या वचनांचे अपभ्रंश करून ठेवले. जाता सांगतो वेळ आली म्हणून लोक म्हणतात ना बघायला आलो म्हणून बोलू. काय शोधायचं तर शोधण्याच्या संबंधाने एक मुलगी आहे जिचा विवाह होणार आहे. तिची एक पावली हरवली आहे आणि ती पावली ती शोधत आहे. ज्यांच्या पावल्या हरवल्या त्यांनी पावल्या शोधल्या पाहिजे. कारण आमचा विवाह जवळ आलेला आहे. ती पावली कशाचं प्रतीक आहे? देवाने आमच्या जीवनामध्ये ज्या आमूलाग्र गोष्टी दिल्या ती एक गोष्ट आम्हाला जपायची आहे, तिला गमवायचं नाहीये. जर ती हरवली असेल तर आता आपण दिवा पेटवणं गरजेचं आहे. कोणता दिवा? जो शहाण्या 5 कुमारिकांनी पेटवला होता, तो आत्मिकतेचा दिवा आहे. तो दिवा काय आहे? देवाचं वचन पावला करता, दिवा मार्गा करता प्रकाश आहे. तो दिवा कशाने पेटेल? देवाच्या वचनाने पेटेल. आणि देवाच्या वचनाने जशी आम्ही प्रकाशित होतो, आम्ही हरवलेल्या सगळ्या गोष्टी प्राप्त करतो. आध्यात्मिकतेमध्ये गमावलेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टी
त्या आम्हाला शोधायच्या आहेत. प्रकटीकरणाच्या पुस्तक अध्याय नंबर 3 मध्ये लिहिलं, तो दरवाजा ठोकावत आहे. जो कोणी द्वार उघडेल मी त्याचकडे आत येईल आणि तो आणि मी संगती जेवण करेल. कोणता दरवाजा? एक तर आपल्या अंतःकरणाचा, नंबर 2 तो स्वर्गाचा. जर तो आमच्याकडे येत आहे तर आपलं अंतःकरण खुलं करा. जर आपल्याला त्याच्याकडे जायचं तर सांगा, प्रभू तो दरवाजा खोल. आम्ही म्हणूया का, प्रभू आकाश कपाटी उघडून तू दे. काय करतो? उघडून ठेवून आणि घेऊन त्याला कसर आणि जंग लागणार. काय म्हटलं? त्याला काय लागेल? कसर आणि जंग लागणार आहे. आणि तो जंग तुमचा देह खाणार आहे. बऱ्याच वेळा मी सांगितलं, याकोबाचं पत्र अध्याय नंबर 5 मध्ये लिहिलं आहे की तुमचं धन साठवणं शेवटच्या काळात झालेलं आहे. तुम्ही ते धन साठवलेलं आहे ज्याला गंज चढणार आहे, जंग चढणार आहे. आणि तो जंग, तो गंज तुमचा देह खाईल. ज्यांनी ज्यांनी कान टोचले होते पहा तरुण वयामध्ये, आता त्यांची कान वगळलेली आहे, नाक वगळलेलं आहे, गुडकं वगळलेलं आहे. त्या जंग चढलेल्या जंगने काय केलं? खाऊन टाकलं. प्रियजन हो, आध्यात्मिकतेमध्ये, चर्चमध्ये, मंडळीमध्ये, उपासनेच्या ठिकाणी येत असताना तुमच्या आणि माझ्या येण्याचा उद्देश हा असला पाहिजे की मला ख्रिस्ताला उंच करायचा आहे, मला त्याची थोरवी गायची आहे, मला त्याला महिमा द्यायची आहे, मला त्याची स्तुती करायची आहे, त्याच्या बलिदानाचं स्मरण करायचं आहे, त्याच्या मृत्यूची मला आठवण करायची आहे. मंदिरात येत असताना, मंडळीत येत असताना तुमच्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत, ज्या ज्या गोष्टी आश्चर्यकारक घडलेल्या आहेत, त्या सर्व त्याच्या पायाजवळ ठेवून म्हणायच्या आहेत की प्रभू हे केवळ तू करू शकलास, तुझे आभार मानतो. म्हणून सर्व पर्व, सर्व सण हे कुणाशी केंद्रित होते किंवा कुणाची छाया होती? तर येशू ख्रिस्ताची छाया होती. त्याच्या बलिदानाच्या चर्चा आहेत. लेवियाच्या पुस्तकाचा अध्याय नंबर 1 ते अध्याय नंबर 5 पर्यंत तुम्हाला पाहायला मिळेल की तिथे यज्ञार्पण आहे, दोषार्पण आहे, पापार्पण आहे. यज्ञार्पण आहे, दोषार्पण आहे, पापार्पण आहे आणि या सगळ्या प्रकारचे 5 प्रकारचे अर्पण त्या ठिकाणी आहेत. तिथं धूपवेदी आहे. या सगळ्या वेद्या हे कशाचं प्रतीक आहे? हे सगळं कशाचं प्रतीक आहे? हे सगळ्या प्रकारच्या अर्पणाचे चालत आहेत, हे कशाचं प्रतीक आहे? येशू ख्रिस्त येईल, तो आमच्यासाठी अर्पण होईल. आमच्या दोषाबाबत, आमच्या पापाबाबत तो आमच्यासाठी यत्न करेल, तो आमच्यासाठी मरेल आणि आमच्या रिपी त्याची भेट होईल. एक येणार आहे जो आपल्या बलिदानाने आम्हाला तारण देणार आहे आणि मग आम्ही आणि आमचा पिता आम्ही एक राहणार आहोत. म्हणून शास्त्र म्हणतं येशू ख्रिस्ताच्या मृत्यूच्या वेळेला मंदिरातील पडदा वरपासून खालपर्यंत तो भांगला, तो फाटला, तो परत कधीच त्या मंदिरात जोडल्या गेला नाही. ते मंदिर जरी पडलं असलं, ते मंदिर जरी आज अस्तित्वात नसलं तर बायबल सांगतं पहिली करिता अध्याय नंबर 3 आणि वचन नंबर 16 तुम्ही देवाचं मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो. तेव्हापासून 4 भिंतीचं मंदिर ह्याचं महत्व शून्य झालं आणि जिवंत मंदिराला महत्व प्राप्त झालं. म्हणून वेगवेगळ्या मोर्चांमध्ये, वेगवेगळ्या सभांमध्ये मी ख्रिस्ती लोकांना आव्हान करून सांगितलं, यांनी मंदिर बंद पाडले म्हणजे आमचा नाकातला श्वास आणि तोंडातला आमेन हा बंद होत नाही. कारण आमचा प्रभू हाताने बांधलेल्या मंदिरात राहत नाही, तो या जिवंत मंदिरात राहतो. शैतानाने त्यांच्या मनामध्ये चुकीचा भ्रम टाकला आहे. काय? यांचे मंदिर पाडली पाहिजे, यांचे मंदिर बंद केले पाहिजे. परंतु हाताने बांधलेले मंदिर पडतील,
हाताने बांधलेले मंदिर बंद होतील, पण हे जिवंत मंदिर आहे, ह्याला कोणी बंद करू शकणार नाही. कारण आमचा देव या मंदिरात राहणारा देव आहे. हालाकी हे त्यांनाही माहिती आहे, हे विरोध करणाऱ्यालाही माहिती आहे. कुठे शोधीशी रामेश्वर, कुठे शोधीशी काशी, हृदयातील भगवंत राहिला, हृदयात जो उपाशी, भगवंत हृदयात राहतो हे त्यांनाही माहिती आहे. त्यांच्यापेक्षा विशेष आम्हाला माहिती की आमचा देव आमच्यामध्ये राहतो. आम्ही दोघं तिघं कुठे एकत्रित आलो, आमचा प्रभू तिथे आहे. म्हणून निराश होण्याची गरज नाही, हताश होण्याची गरज नाही, घाबरण्याची गरज नाही. पहा ना, आता जर तुम्ही पंजाब, हरियाणा, जम्मू या भागात जर तुम्ही पाहिलं, संपूर्ण भाग पाण्याखाली गेला. सगळे माजरड बेने जेवढे धर्माचे बोलत होते, धर्म 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 धर्म, सगळे माजरड निघून गेले. त्या पाण्याने ताकद दाखवली. कुठे गेला धर्म? कसला आला धर्म? कोविड आला, धर्म होता? नालायक नाही तर. अरे एकमेकावर प्रेम करा, तो खरा धर्म आहे. हा त्याचा, तो ह्याचा. सगळे जेवढे धाम आले होते ना, हे धाम, पर्ची काढणारा बाबा तिकडून उगवले होते. आता कुठं त्यांचीच पर्ची निघाली. बाबाच नाही. बाबा गेले दशम्या पालत्या. आता विचारतात मीडियावाले, एवढे सगळे होते कुठे गेले? कुठेच. तुम्ही बघा टीव्हीला, एवढ्या बातम्या जबरदस्त आहेत. अंकुर नरोला या पास्टरांची मिनिस्ट्री तिकडे आहे. दररोज कंटेनर लोकांना जेवण किराणा चालू आहे. आता काय धर्मांतरासाठी चालले? नालायक नाही तर. कोणाला काय दिलं की याच्या डोक्यात तेवढंच. कशासाठी? मूर्खपणा. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम कर. तुम्ही लय कट्टर धार्मिक होणार, लय कट्टर काहीच कामाचे. कट्टर तर अजिबातच होऊ नका. लय जालिम कशाला होता? जालिम लोकांना प्रेम नाही करता येत. आम्ही रविवारची प्रार्थना सोडितोच नाही, आणि रविवार बंद झालं, सोमवारी काय वाद येतो का तुला? म्हटलं आम्ही शनिवार शब्दात पाळतो. म्हटलं तुला सौदी अरेबियाला पाठवतो, कारण तिकडे जुम्मा आहे. जुम्म्याच्याच दिवशी सुट्टी आहे, तू शनिवार शब्दात पाळून दाखवी तिकडे. तुला कामावरच जावं लागेल. आम्ही कडवट नका हो, मुलायम नाही. जेव्हा वेळ भेटेल तेव्हा प्रार्थना केली पाहिजे. बाबा जसं वेळ आहे म्हणजे प्रांजळ व्हा ना. असे मुलायम. एवढे खट्टर काय कामाचे तुम्ही? एका दाव्याच्या ठिकाणी मला धार्मिक लोक, तुम्ही दाव्याला म्हटलं, हे माणूसच आहे. मी माणूसच आहे ना. मेलाय तो माणूस आहे, हे माणूस आहे, मी माणूस आहे. त्याच्या दुःखात सांत्वन त्याला भेटू नको. आणि त्याने मोजले 10 दिवस. मला माझे मोजता येईना दिवस किती झालेत म्हणून. त्याच्या काउंटिंग मध्ये दावा आहे, माझ्या काउंटिंग मध्ये फक्त दिवस आहे. एकाने गल्लीला मला 40 म्हणून नेलं, म्हणजे उपकारस्तुतीची प्रार्थना पाळायला चला. गेलो. मानलेल्या बहिणीचा मुलगा, माझा भाचा,
माझा माझ्यापेक्षा 4-6 वर्षांनी मोठा, त्याच्या सासूरवाडीतला 40वा. गेल्याच्या नंतर कुठे, इकडे एक कब्रस्तान. गेलो तर नदीच्या कडाला दाढे डोक्यात चाललेलं, हलता येईना पळता येईना. मी म्हटलं हे तर चाललंय कुणीतरी महाराज आले असते. कोण महाराज नाही, श्याम महाराज आहे तिथं. आता बोलावं तर लागेल. तुम्हाला शाळेत 7वीला 8वीला 10वीला कमीत कमी 7 विषय आहेत. हिंदी आहे, मराठी आहे, इंग्लिश आहे, सामाजिक शास्त्र आहे, सायन्स आहे, सायन्स 1 सायन्स 2, मॅथ्स आहे, गणित वेगळं आहे, मॅथ्स काय भूमिती वेगळं आहे, बरेच विषय, नागरिक शास्त्र आहे. तरी तुम्ही परीक्षा एवढ्याचे पेपर देतात. तसे आमची परीक्षा कधी कधी होती. कोणते नागरिक शास्त्रातले नागरिक येतील तर पास लागत नाही, आणि गणितही जुळत नाही. 13वा आहे का 10वा आहे का 40वा का 3रा आहे का 7वा आहे, हेही गणित कधी जुळत नाही. कोण कशात गुणाकार करतय, कोण कशात भागाकार करतय. दिवसाची गोळा बेरीज लागत नाही. उभा राहिलो आणि मग त्यावेळेला सांगितलं, म्हटलं ना, कुठं श्रुतीशी रामेश्वर, कुठं श्रुतीशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातच उपाशी. कावळे तसे उपाशीच होते, नुसती घरट्या बोलत होते. कावळेकडे पाहिलं, सांगितलं कावळ्याला तर लागले, पाहता येते पण आपल्या भीतीपोटी ते काही खाली येईना, जरा बाजूला या इकडे आणि माझ्या समोर बसा. आणि टपकन कावळे बसले, हे समोर बसले, हे कावळे माझ्या समोर बसले, ते कावळे निवदावर बसले. सगळ्या शेवटी सांगितले येशू कोण आहे. तोपर्यंत काय सांगत होतो, तोपर्यंत हे सांगत होतो, माणसांनी माणसाबरोबर चांगलं राहा, माणसांनी माणसावरती प्रेम करा, जिवंत असताना प्रीती करा. जिवंत काय म्हणतात ना, जित्यापणी नाही गोडी मेल्यावर पण थोडी. आता काय जास्त रडू नका. इथून पुढे जे वाचले, जे तुमच्या सोबत आहे त्यांच्यावर प्रेम करा. आणि हा जो प्रेमाचा संदेश आहे तो घेऊन येशू ख्रिस्त आला आणि त्याने जगावर प्रेम केलं. आणि मग खाली कुसबुस झाली, बाई आता पाळत दिसते. येशू सांगून टप्प्यात प्रार्थना करून बाहेर निघालो. आणि मग भाज्याला धरलं, म्हटलं भाऊ अरे असं तोफाच्या तोंडी नाही द्यायचं, कधी सांगून द्यायचं, म्हणजे माणूस विचार करून तरी बोल. त्याने मला माहितीये माझा मामा बोलणारच म्हणून. एवढा कॉन्फिडन्स कुठून खचाखच भरलेला होता माणूस नाही. म्हणजे मला हे सांगायचं, कडवड धार्मिक नका म्हणून. तुम्ही उभे राहा तिथं, जे चांगलं तुमच्याकडे आहे ते देण्याचा प्रयत्न करा, जे तुमच्याकडे चांगले विचार आहेत ते देण्याचा प्रयत्न करा. गरजेचं नाही की तुमचं कर्मठ धार्मिक जीवन त्यांना दिसावं. चहाच्या हॉटेलमध्ये जाता तुम्ही, सकाळीच 1 कप चहा तो रस्त्यावरती टाकून देतो. दिवसभर तुम्ही त्याच्या चहाच्या हॉटेलमध्ये जाऊन 4-6 कप पिता. का सकाळी त्याने थंडीला चहा नाही पाजला? मग का त्या हॉटेलमध्ये जाऊन चहा पिता? पुरी भाजी तो बाहेर आणून ठेवतो आणि कावळा किंवा चिडी मुंगी खाते. त्याची ती श्रद्धा आहे, त्याने ती टाकला. त्या हॉटेलमध्ये तुम्ही नाश्ता करत नाही का? डॉक्टरनी सांगितलं बाहेरचं खायचं नाही, घरचा डबा संगती मिळतात. धार्मिक नक्की बना. जे का रंजले गांजले त्यास म्हणे सो आपुले. रंजल्या गांजल्या आपलं म्हणणं हे धार्मिक जीवन आहे. येशूने म्हटलं मी उघडा होतो, मला तुम्ही कपडे नाही दिले, मला आश्रय नव्हता, तुम्ही मला सहारा नाही दिला, मी भुकेलो होतो तुम्ही मला अन्न नाही दिलं, मी ताणलेलो होतो तुम्ही पाणी पण आणून दिलं. ते म्हटले 3.5 वर्षात असं काय मला दिसलं नाही. माझ्या नावाने जे कोणी आहे या स्थितीत त्यांच्यामध्ये मी आहे. सौम्य जीवन आहे. कधीतरी दिवसभरात विचार करा, आज मी कोणा भुकेलेला अन्न दिलंय का, नाही दिलं का? द्यायला पाहिजे. आमच्या घरी इतके पाहुणे रावळे जीवन जाते. पाहुणे रावळे ते पाहुणे उपाशी जर गेले ना, अख्ख्या नातेवाईकात चिदू होईल. काय पाहुणे जेवायला नाही विचारलं, पाहुण्याला केलं विशेष काय? जो आपला नव्हताच त्याच्यासाठी काय केलं? काही केलं नाही. खरा उपवास जो जुवांच्या दोऱ्या सोडतो, सर्व चोखड मोडतो, भुकेल्या सांड
आपल्या बंधूला पाहिल्यानंतर तोंड फिरवीत नाही, आत्या आनंदाने त्याचं जाऊन समेट करतो, तर खरं धार्मिक आहे. हा देवाला पसंत पडणारा उपवास नाही का? आमेन. सरते शेवटी जाता जाता मला तुम्हाला हे सांगायचं आहे, प्रियजन हो, ज्याच्या जीवनाचा, ज्याच्या उपासनेचा केंद्रबिंदू ख्रिस्त आहे, तो कडवट नाही, तो प्रेमळ आहे. तो कठोर नाही, तो प्रेमळ आहे. आणि म्हणून जर आम्ही उपासनेसाठी येतो, अनेक चर्चेस तुम्ही पहा, आज फेसबुकला जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला मोठ्या संगीताने, वाद्याने भरलेले चर्च तुम्हाला दिसतील, मोठा जमाजमा तुम्हाला दिसेल, कुठे फार मोठ्या मोठ्या चर्चा असतील, कुठे फार मोठ्या मोठ्या साक्ष असतील, पण त्याचं बलिदानाची चर्चा छोटी असेल, समजून जा, ख्रिस्ताच्या उद्देशाच्या बाहेरची झुंड आहे ती. मी गेल्या आठवड्यात कन्व्हेन्शन मध्ये होतो आणि माझ्या सिनियर बाळगाच्या मुखातून एक शब्द प्रयोग मी ऐकला. आज चर्चेस मध्ये प्रभू भोजनाची व्यवस्था ही कमजोर झाली आहे, शून्य झाली, तिचं महत्व लोप पावत आहे, तिचं व्हॅल्यू कमी होत आहे. ज्या भोजनामुळे, ज्या बलिदानामुळे आम्हाला ख्रिस्ताला आमचं म्हणण्याचा आणि पित्याला अब्बा बाप्पा म्हणण्याचा अधिकार मिळाला, तेच ठिकाण आम्ही विसरून गेलो आहोत. तेच महत्व आमच्या नजरेमध्ये कमी झालंय. आणि म्हणून चर्चेस मध्ये 2 तास नाचू शकतात लोक, 3 तास गाणे गाऊ शकतात, परंतु त्याच्या बलिदानाची चर्चा लोक करत नाहीयेत. हे मेरे वतन के तुम खूब लड़ा लो नारा, ये शुभ दिन है हम सबका, लहरा लो तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों प्राण गवाया, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए. कुणाचा मुलगा नाही, कुणाचा पती नाही, कुणाचा भाऊ नाही, ते परत आले नाही. हे बलिदान जोपर्यंत तुम्हाला आठवत नाही, तोपर्यंत मेरा भारत महान ही उपमा व्यर्थ ठरेल. तसं हे बलिदान जोपर्यंत मला आठवत नाही, तोपर्यंत माझा येशू महान हे महत्व कळणार नाही. ही बलिदानाची चर्चा झाली पाहिजे. जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताचं मरण विसरणार, समजून जा आम्ही ख्रिस्तापासून फार दूर निघून गेलेलो आहोत. त्याच्या बलिदानाशिवाय आमच्या जीवनामध्ये काही श्रेष्ठ नाही, काही विशेष नाही. जो कोणी हातून खातो, जो कोणी हातून पितो, पुनरुत्थानाच्या दिवशी प्रभू त्याला उठवणार आहे, कारण तो ख्रिस्ताच्या बलिदानासोबतही झाला. याचा अर्थ असा आहे की प्रभू तू माझ्यासाठी मरण पावलास, आता मी तुझ्या त्या मृत्यूला स्वीकारला आहे. मी ही पापासाठी मरण पावत आहे. तू यासाठी माझ्यासाठी मरण पावला की मी पापातून बाहेर यावं. प्रभू मी मेच्यामध्ये यासाठी सहभागी होत आहे की यानंतर मी कधी पाप करणार नाही. स्वतःचं परीक्षण करा, खाण्याने आणि पिण्याने. स्वतःचं परीक्षण न करता खाणं आणि पिणं देवाचा क्रोध ओढून घेणं आहे.
स्वतःचा समर्पण करा, प्रभूला शरण जा आणि सांगा की प्रभू, तुझ्या बलिदानाचा मी स्मरण करत आहे, तुझ्या मृत्यूची मी आठवण करत आहे, तू जो माझ्यासाठी मरण पावला, मी त्याची आठवण करत आहे. या प्रार्थनेमध्ये जाऊया. थँक यू जीसस, थँक यू जीसस, थँक यू जीसस. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. स्तुती करूया उच्च स्वराने देवाच्या आभार, त्याच्या बलिदानाचं स्मरण करूया. आमच्यासाठी वधास्तंभावरती मरण पावले, छिन्न विछिन्न झाला, निवस्त्र करून त्याला मारण्यात आले, डोक्यामध्ये काट्यांचा मुकुट घालण्यात आला, त्याच्या हातापायामध्ये खिळ ठोकण्यात आला, त्याच्या कुशीमध्ये भाला भोकसण्यात आला. तरी तो म्हणतो, हे बाबा, यांना क्षमा कर, हे काय करतात त्यांना समजत नाही. जीसस, 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 जीसस. कोणी गप्प बसणार नाही. आमच्या जीवनात अभिमानाची गोष्ट काय? पौल म्हणतो, कित्येकांसाठी वधस्तंभाचं शिक्षण हे श्रापाचं कारण बनलं, तर जितक्यांनी स्वीकारलं तितक्यांसाठी आशीर्वादाचं कारण बनलं. हे म्हणून तर पौल म्हणतो, मी आपल्या शरीरावरती वधस्तंभाच्या वनखुणा बाळगून आहे. माझ्या ठाई मी जगत नाही, तर माझ्या ठाई ख्रिस्त जगतो. आमेन, आमेन, आमेन. जीसस, जीसस, जीसस. आमेन. Jesus, Jesus, praise. मेरे गुनाह की ली तूने सजा, चाबुक के वार से कुछ ना दिया मैंने, कुछ ना दिया, बदले में प्यार के. मेरे गुनाह की ली तूने सजा, चाबुक के वार से कुछ ना दिया मैंने, कुछ ना दिया, बदले में प्यार के. ये क्या किया तूने, क्यों ये किया, जान दे कि तूने ये जीवन दिया. ये क्या किया तूने, क्यों ये किया, जान दे कि तूने ये जीवन दिया. मेरे गुनाह की ली तूने सजा, चाबुक के वार से कुछ ना दिया मैंने, कुछ ना दिया, बदले में प्यार के, बदले में प्यार के, बदले में प्यार के. थँक यू जीसस. बहिणी मधून एक जण कोणी प्रार्थना करा.